प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा मेडिटेशनच्या या सत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोणत्याही जाती धर्माचा माणूस हे मेडिटेशन करू शकतो. ध्यानाला प्रत्येक जाती धर्मामध्ये एक महत्त्व आहे आणि ज्यावेळेस आपण सर्व लक्ष आपलं परमेश्वराकडे लावतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करीत असतो. आजचा विषय आहे शांती. आजच्या जगामध्ये सर्वांच्या मनामध्ये एक अशांतता पसरलेली आहे. तो एक परमेश्वर आहे जो तुम्हाला शांती देण्यासाठी तयार आहे. सर्व अशांततेचा आत्मा आज आपण या मेडिटेशनद्वारे आपल्यापासून दूर करणार आहोत. आपण आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या लेकरांमध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या चर्चमध्ये एक मोठी शांती परमेश्वराकडे मागणार आहोत आणि त्या मेडिटेशनमध्ये आपण जाणार आहोत. विशेष करून आपल्या सगळ्यांना विनंती की ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो त्यावेळेस आपलं शरीर अतिशय सैल सोडा. कोणताही ट्रेस असेल, कोणताही विचार असेल, सर्व थोडा 10 मिनिटासाठी बाजूला ठेवा आणि आपलं पूर्ण लक्ष त्या परमेश्वराकडे लावण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी आपल्या श्वासावर आपण नियंत्रण करावं, श्वासावर लक्ष द्यावं आणि नंतर आपण पूर्णपणे गडून जाऊन वचन आपल्याशी काय बोलत आहे, परमेश्वर आपल्याशी काय बोलतो यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपले हात जोडा किंवा हाताला हात असे जरी लावले तरी चालतील, असं केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल. बसूनही करता येईल आपल्याला, उभारून, जसं आपल्याला कम्फर्टेबल आहे त्या पोझिशनमध्ये बसा आणि या वचनावर आपण मनन करणार. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि अतिशय नम्रपणे नतमस्तक होऊन त्या परमेश्वराकडे आपण शांती मागणार आहोत. श्वासावर आपलं लक्ष. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. आणखी एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या स्वतःप्रती केंद्रित करूया. अतिशय शांत मनाने आपलं लक्ष केंद्रित करा. डोळे न उघडता पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, आपल्या 2 नाकपुड्यावर आपण केंद्रित करूया. लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घ्या. लक्ष विचलित झाल्यास पुन्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घेतला आणि सोडला. श्वास आपण घेतोय आणि सोडतोय. परमेश्वरा, माझं मन अशांततेने भरलेलं आहे, तेव्हा माझं कुटुंब शांततेने भरलेलं आहे, माझ्या आजूबाजूचा परिसर परमेश्वरा शांततेने भरलेला आहे. तू मला सहाय्य कर. मला चिरकाल टिकणारी शांती माझ्या मनामध्ये तू दे. पूर्ण लक्ष श्वासावर. कोणत्याही परिस्थितीत मेडिटेशन संपेपर्यंत आपण डोळे उघडणार नाही. तर देवाचा आत्मा जेव्हा वचनाद्वारे आणि आपल्या मननाद्वारे कार्य करतो आणि आपण त्याच्या अधिक समीप जातो. आपले डोळे बंद. परमेश्वराकडे आपण शांती मागणार आहोत. यशायाचा ग्रंथ 26:3. ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतो, कारण त्याचा भाव तुझवर आहे. आपलं मन स्थिर करा. यशायाच्या ग्रंथात ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे 26:3 प्रमाणे, ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतो, कारण त्याचा भाव तुझवर आहे. आपला सर्व भाव आपल्या परमेश्वरावर आहे. ज्यावेळेस आपण आपलं मन स्थिर करतो, आपण त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो,
आपण त्याच्या अधिक समीप असतो त्यावेळेस तो आपल्याला पूर्ण शांती देण्यासाठी तयार आहे. माझ्या पाठीमागे हे वचन म्हणा, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतो, कारण त्याचा भाव तुझवर आहे. आपला सर्व भाव हा आपल्या परमेश्वरावर आहे. जसं आपण आपलं मन त्याच्यामध्ये स्थिर करू त्यावेळेस तो आपल्याला पूर्ण शांती देणारा आमचा परमेश्वर आहे. आपलं मन स्थिर करा, त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवा. तो आपल्याला पूर्ण शांती देण्यासाठी तयार आहे. स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो, स्तोत्रसंहिता 46:10 मध्ये, शांत व्हा व लक्षात ठेवा की मीच देव आहे. आपण नेहमी लक्षात ठेवा की माझा प्रभू येशू ख्रिस्त, माझा परमेश्वर हा माझा देव आहे. शांत व्हा. कोणतीही चलबिचल असेल, कोणताही त्रास असेल, मन अशांततेने भरलेलं असेल तर नेहमी लक्षात ठेवा की मला शांत राहायचं आहे, कारण माझा की तो देव माझ्यासाठी शांती देणार आहे. लक्षात ठेवा की मीच देव आहे. तो परमेश्वर आमचा देव आहे आणि तो पूर्ण शांती देण्यासाठी आपल्याला तयार आहे. माझ्या पाठीमागे वचन म्हणा, शांत व्हा व लक्षात ठेवा की मीच देव आहे. मीच शांतीदाता देव आहे. मीच पूर्ण शांती देणारा परमेश्वर आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6 ते 7 या वचनामध्ये परमेश्वर आपल्याशी बोलतोय. कशाचीही चिंता करू नका, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कशाचीही चिंता करू नका. जी चिंता असेल, जी काळजी असेल ती पूर्ण परमेश्वरावर सोपून द्या. जी घरातला ताण असेल, लेकरांचा ताण असेल, चर्चमधलं टेन्शन असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील, आपल्या आजूबाजूचं जॉबचं सर्व चिंता त्या परमेश्वरावर सोपून द्या. प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. देवाचे आभार माना आणि त्याला आपली मागणी कळवा. माझ्या पाठीमागे म्हणा, कशाची चिंता करू नका. सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती तुमचे अंतःकरणे व विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या बुद्धीच्या पलीकडे, आपल्या विचारांच्या पलीकडे असलेली जी काही शांती आहे त्यामध्ये आपलं अंतःकरण व विचार ख्रिस्त येशूच्या ठाई तो राखेल. हे वचन आपण बोलत राहूया, कारण फिलिप्पियर 4:9 मध्ये सांगितलेलं आहे, शांतीदाता देव तुमच्या बरोबर आहे. सर्व चिंता काळजी आपण त्या देवावर सोपवून देऊया, कारण तो शांतीदाता असा आमचा परमेश्वर आपल्या सोबत आहे. घरातला ताण, घरातल्या समस्या सर्व आपण त्या परमेश्वरावर सोपूया आणि आपलं रिक्त अंतःकरण करून आपण बोलत राहूया,
शांतीदाता देव माझ्या बरोबर आहे. माझ्या पाठीमागे म्हणा, शांतीदाता देव माझ्या बरोबर आहे. शांत चित्ताने परमेश्वराकडे आपण शांती मागूया. त्याचा स्वर्गीय हात, त्याची स्वर्गीय वाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. अद्भुतरित्या आपल्या मनामध्ये शांती भरण्यासाठी तयार आहे. आपला पूर्ण भरोसा आपण त्या देवावर लावूया आणि या वचनं, ही सर्व वचनं आपल्या जीवनामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण शांतीदाता देव आपल्या बरोबर आहे. फिलिप्पी 4:9 प्रमाणे शांती देणारा, शांतीदाता असा आमचा देव आपल्या बरोबर आहे. म्हणत राहूया की शांतीदाता देव माझ्या बरोबर आहे. क्लेम करा की परमेश्वराने आपल्या हृदयामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या चर्चमध्ये एक नवीन शांती प्रस्थापित केलेली आहे. त्याला धन्यवाद द्या आणि पूर्णपणे, पूर्ण मनाने आपण त्या परमेश्वराजवळ समीप जाऊया. माझ्या पाठीमागे प्रार्थना म्हणा. हे परमेश्वरा, मला खात्री आहे की या वचनाद्वारे तू मला शांतीने भरलेला आहेस. रोज आणि रोज तू मला या वचनाद्वारे शांतीने भरशील आणि सर्व समस्या, सर्व अडचणी माझ्या कुटुंबापासून, माझ्या आजूबाजून तू काढून टाकशील. कारण तू शांती देणारा माझा परमेश्वर आहेस. माझा संपूर्ण भरोसा तुझ्यावर आहे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. आपले हात हातावर चोळूया आणि अतिशय शांत रीतीने आपले दोन्ही डोळे आपल्या हातामध्ये उघडणार आहोत. मला खात्री आहे की परमेश्वर नक्कीच या वचनांद्वारे आणि या मेडिटेशनद्वारे तुम्हाला आशीर्वाद देईल. रोज करत राहा, खंड पडू देऊ नका. रोज 10 ते 20 मिनटं आपल्या स्वतःसाठी द्या. अर्धा तास द्या, 1